नमस्कार. आपण आता बघत आहात 24 लोकव्यासपीठ 24. रिमझिम काव्य संमेलनासह आयराणी साहित्य संमेलन सन्मान सोहळा संपन्न. नाशिक. अहिराणी साहित्याचा दर्जेदार वारसा पुढील पिढीकडे संक्रमित करण्यासाठी मौखिक व लेखी स्वरूपात जो डिजिटल स्वरूपात सुद्धा वृद्धिंगत करणं ही काळाची गरज आहे. साहित्य व संस्कृती जगण्याचा आदर्श देते. म्हणून कवी आणि साहित्यिक होताना त्यातला माणूस अनुभवता आला पाहिजे, असे विचार काव्य संमेलन अध्यक्ष व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद आयोजित रिमझिम काव्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ॲडव्होकेट बोलत होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे विकास पाटील, कार्याध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील यांनी केले. प्रारंभी प्राध्यापक प्रकाश माळे, विकास पाटील यांनी प्रास्ताविक आयोजन संदर्भात भूमिका मांडून सर्व साहित्यिकांचे स्वागत केले. यावेळी अहिराणी साहित्यिक व कवी यांना एक समृद्ध व्यासपीठासाठी अहिराणी अकॅडमी नाशकात व्हावी अशी अपेक्षा विकास पाटील यांनी व्यक्त केली. नाशिक येथील गंगापूर रोडवरील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सभागृहात रिमझिम काव्य संमेलन झाले. यात सुमारे 55 कवींनी आपल्या कविता सादर केल्या. अहिराणी बोली भाषेच्या जतन आणि संवर्धनार्थ आयुष्यभर केलेल्या सेवेच्या प्रति जीवन गौरव पुरस्कार देऊन कापडणे जिल्हा धुळे येथील ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ यांना सन्मानित करण्यात आले. तर महाराजा सयाजीराव गायकवाड भाषा संवर्धन पुरस्कार प्राचार्य विकास पाटील यांना देण्यात आला. डॉक्टर दागो बोरसे पुरस्काराचे मानकरी अहिराणी साहित्यिक बापूराव देसाई नाशिक, ज्ञानेश्वर भांबरे शिरपूर, अहिराणी रील स्टार कविता पाटील कासारखेडे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कारार्थी परिचय डॉक्टर फुला बागोल यांनी करून दिला. सत्कारात उत्तर म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ यांनी मनोगत अहिराणी भाषे बोलीबाबत उत्कृष्ट काव्य आणि साहित्य निर्माण व्हावे यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत अहिराणीच करत राहील असे प्रतिपादन केले. पुरस्कार निवड समितीमध्ये प्राध्यापक फुला बागुल, डॉक्टर नरेंद्र खैरनार, बापूसाहेब पिंगळे, पी. झेड. कुवर यांनी काम पाहिले.